जागृती रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज एकादशी निमित्त मी भगरीचे आप्पे बनवणार आहे। तर चला, आपण मी भगर घेतली होती, तिला 4-5 पाण्याने धुतली आणि मग आपल्याला जर लगेच पाहिजे असेल तर गरम पाणी करून 1-1.5 तास ती भिजवायची। मी त्याचप्रमाणे हे सगळं केले आणि इथे मी 3 बटाटे उकडून घेतल्यात, त्याचे पीस केल्यात आणि आता हे चटणीचं साहित्य: कोथिंबीर, कढीपत्ता, 10-12 लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि मिरच्या। चला तर आपण इथं आता भगर वाटून घेऊया, थोडं थोडं पाणी टाकून। आता मी उकडलेले बटाटे याच्यात थोडेसे टाकते आणि वाटून घेते। अशा प्रकारे आपण भगर आणि बटाटे वाटून घेतलेले आहेत। तर आपण इथे आपल्या चवीनुसार मीठ टाकूया। आता मी हा 1 चमचा आणि वर अजून थोडं टाकलं आहे। आपण व्यवस्थित घालून त्याचा एक जीव करून घेऊया। जसं आपल्याला पातळ भर कसं आहे ते आधी बघायचं आहे। इथे इथे आपण थोडं थोडं तेल टाकूया आप्याच्या भांड्यामध्ये। इथे आता हे आपण आप्याचं पाणी टाकू, बेटर केलेलं। हे अशा प्रकारे आता मी आप्पे अशा प्रकारे टाकले। आता हे आपले झालेले आहेत। आता आपण चटणी वाटून घेऊया। 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या, बस। आपण आता या बाउलमध्ये ही चटणी काढून घेऊया। आता या चटणी ही कढई आपण आता तापत ठेवलेली आहे, याच्यात 1 पळी तेल टाकूया। त्याची पानं टाकूया, जिरं, मिरची, ही फोड। अशा प्रकारे आपले उपासाचे भगरीचे आप्पे तयार आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।